नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक सचिन पाटील या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. टी-ई-टी परीक्षेमध्ये मानसशास्त्र विषयाची तयारी कशी करावी या संदर्भात यूट्यूबवरती काही व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. मित्रांनो, मानसशास्त्राची टी-ई-टीची तयारी करताना तुम्हाला अभ्यासाचे टॉपिक म्हणून मी जी सजेस्ट करतो नेहमी मानसशास्त्र विषय, त्याचं स्वरूप, व्याप्ती, त्याच्या अभ्यासाच्या पद्धती, बालकाची वाढ विकासातला फरक, विकासाच्या विविध अवस्था, अध्ययनाची प्रक्रिया, त्याच्यामध्ये त्याच्या व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययन वक्र, अध्ययनाच्या उपपत्ती, अध्ययनाच्या संक्रमणाच्या उपपत्ती, त्यानंतर अध्यापन हा टॉपिक करायचा आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, स्वरूप, त्याच्यावर परिणाम करणारे घटक, अध्यापनाच्या पद्धती, अध्यापनाची प्रतिमाने, अध्यापनाचे सूत्रे. त्यानंतर बुद्धिमत्ता टॉपिक आपण केला पाहिजे. त्याचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये, त्याच्या उपपत्त्या, बुद्धिमत्तेच्या कसोट्या. त्यानंतर मूल्यमापन हा टॉपिक करायचा आहे. त्यामध्ये ब्लूम व्यवस्थित आपण केला पाहिजे. शालेय आंतरक्रिया, सर्वसमावेशक शिक्षण, त्यानंतर संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, प्रेरणा, विचार प्रक्रिया, स्मरण, विस्मरण, संबोध, अवधान आणि अभिरुची हे टॉपिक आपण करायचे आहेत. व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद, ज्ञानरचनावाद आणि शिकण्याची एकूण प्रक्रिया हा मानसशास्त्राचा हा सिलेबस आहे. तर टी-ई-टी परीक्षेमध्ये ज्या आजवर परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यात 2024 मध्ये जी टी-ई-टीची परीक्षा झालेली आहे त्याच्यातला पेपर दुसरा आणि त्यामधले मानसशास्त्राचे प्रश्न याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. मी प्राध्यापक सचिन पाटील पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो आणि आता आपण सुरू करूया पेपर 2 2024 मानसशास्त्र या विषयाच्या प्रश्नांचं ॲनालिसिस. पहिला प्रश्न आहे, मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाविष्ट घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? पर्याय आहेत प्रार्थना, जिगुप्सा, युद्ध, संपादन व निर्मिती. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रार्थना. तर बघा, मॅकडुगल यांच्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ प्रवृत्ती अंतर्गत प्रार्थना, सहानुभूती, स्नेह, अनुकरण या प्रवृत्तींचा समावेश आहे. म्हणून दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय प्रार्थना हा बरोबर आहे. हा जो प्रश्न पडलेला आहे तो मानसशास्त्राचे वेगवेगळे संप्रदाय आहेत त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. मित्रांनो, रचनावाद नावाचा संप्रदाय आहे ज्याचा पुरस्कर्ते टिचनेर विल्यम वुंट हे आहेत. विल्यम वुंट हा प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक होता. त्याचबरोबर कार्यवाद हा दुसरा संप्रदाय मानसशास्त्रामधला, म्हणजे सहज प्रवृत्तीवाद हा मानसशास्त्रातला एक संप्रदाय आहे. त्याच्यावर पडलेला हा प्रश्न आहे. त्याच्या अनुषंगाने मी हे बाकीचे मुद्दे तुम्हाला सांगतोय. 1898 मध्ये अमेरिकेत कार्यवाद संप्रदाय उदयास आला असं म्हणता येतं. जॉन ड्यूई, एंजल वुडवर्थ हे त्या संप्रदायाचे पुरस्कर्ते होते. त्याचबरोबर साहचर्यवाद, सहज प्रवृत्तीवाद हा जसा संप्रदाय आहे तसा साहचर्यवाद, त्याच्यामध्ये थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर, आपण अध्ययनाच्या उपपत्ती बघतो त्याच्यात साहचर्यवादी उपपत्त्या आपण बघितलेल्या आहेत. 6 उपपत्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर मनोविश्लेषणवाद हा एक संप्रदाय मानसशास्त्रामध्ये. सिग्मंड फ्रायड, ॲडलर, कार्ल युंग हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत. ऑस्ट्रियामध्ये या मनोविश्लेषणवादाचा उगम झालेला आहे. आणि सहज प्रवृत्तीवाद जो या प्रश्नामध्ये विचारलेला भाग आहे, सहज प्रवृत्तीवाद म्हणजे हेतुवाद या नावाने पण हा संप्रदाय ओळखला जातो. 1908 मध्ये अमेरिकेत या संप्रदायाचा उदय झालेला आहे. त्यानंतर वर्तनवादी संप्रदाय पण आहे मित्रांनो. वर्तनवादी संप्रदाय हा सुद्धा अमेरिकेमध्ये उगम पावलेला मानसशास्त्रातला संप्रदाय. जे.बी. वॉटसन. त्यानंतर समष्टीवादावरती अनेकदा प्रश्न पडतात. समष्टीवादी संप्रदाय आहे. समष्टीवादी संप्रदाय ज्याला आपण अध्ययनाच्या ज्ञानात्मक उपपत्त्या आहेत त्याच्यातली पहिली जी उपपत्ती आहे समष्टीवादी, समकारवादी, मर्मदृष्टी. तर वर्दायमर, कोहलर, कोफका हे त्याचे जे उद्गाते आहेत तेच या समष्टीवादी संप्रदायाचे पुरस्कर्ते आहेत. जर्मनीमध्ये या संप्रदायाचा उगम झाला होता. त्यांना ज्ञानरचनावाद आहे.
ज्ञानरचनावादी संप्रदाय पण उल्लेख केला जातो. तर या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्रार्थना हे आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूयात आपण. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. तर कोणते मानसशास्त्रज्ञ आहेत? पर्याय बघा, मॉरिसन, हर्बार्ट, बँगले, विल्यम जेम्स. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे हर्बार्ट. हर्बार्ट हे सुद्धा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. मानसशास्त्रामध्ये अमेरिका या देशाचं प्रचंड मोठं योगदान. थॉर्नडाईक पासून अनेक मानसशास्त्रज्ञ, जेम्स, जॉन ड्यूई, असे अनेक मानसशास्त्रज्ञ अमेरिका या देशाला बिलॉंग करतात. ठीक आहे, तर हर्बार्ट हा पंचपदीचा पण जनक आहे. पंचपदी शिक्षणातली जे आपण नेहमी जिचा उल्लेख करतो त्या पंचपदीचा जनक सुद्धा हर्बार्ट आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पियाजेंनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त कार्यकाळ अवस्था, मूर्त क्रियात्मक काळ अवस्था, ज्याला मूर्त अवस्था असंही म्हणतात, ती विकास अवस्था साधारणपणे टिंबटिंब या वयोगटामध्ये येते. तर हा जो प्रश्न आहे पियाजे, कोहलबर्ग आणि वायगोत्स्की सीटीटी मध्ये प्राधान्याने विचारले, ज्याच्यावरती 30 पैकी 7 ते 8 प्रश्न असतात तिघांवरती मिळून. जीन पियाजे, लॉरेन्स कोहलबर्ग आणि लेव वायगोत्स्की या तिघांवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामधला जीन पियाजे वरचा हा प्रश्न आहे. जीन पियाजेने बोधात्मक विकासाची अवस्था मांडलेली आहे. कोणती? बोधात्मक विकासाची अवस्था. जीन पियाजे हा असा मानसशास्त्रज्ञ आहे की टीईटीच्या बहुतांश परीक्षांमध्ये ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सीटीटी मध्ये कंपल्सरी आज ताग आहे 2011 पासून जेवढ्या पण सीटीटीच्या परीक्षा झाल्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये पियाजेवरती प्रश्न विचारलेले आहेत. पियाजे हा स्वित्झर्लंडचा मानसशास्त्रज्ञ आहे. मूळतः तो जीवशास्त्रज्ञ होता. त्यानंतर त्याने मुलांवरती प्रयोग केले आणि त्याच्या प्रयोगांती त्यांनी लँग्वेज अँड थॉट्स ऑफ द चाइल्ड, ओरिजिन अँड इंटेलिजन्स ऑफ द चाइल्ड, कन्स्ट्रक्शन अँड रियालिटी इन द चाइल्ड, प्ले ड्रीम्स अँड इमिटेशन्स इन चिल्ड्रन, मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड, अशी अनेक प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत. या बोधात्मक विकास अवस्थांमध्ये त्याने 4 विकासाच्या अवस्था मांडलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली जी अवस्था आहे तिला संवेदनकारक अवस्था म्हणतात. संवेदनकारक अवस्था. दुसरी अवस्था पियाजेंनी मांडलेली आहे तिला क्रियापूर्व अवस्था. क्रियापूर्व अवस्था असं म्हणतात. तिसरी पियाजेंनी मांडलेली विकासाची बोधात्मक विकासाची अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. मूर्त क्रियात्मक अवस्था. आणि चौथा जो टप्पा त्यांनी केलेला आहे त्याला वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. आता अक्षराने ताळमेळ लागणार नाही पण उच्चाराकडे तुम्ही लक्ष ठेवा. संवेदनकारक अवस्था या अवस्थेचा जो कालावधी आहे पियाजेंनी सांगितलेला जन्मापासून 2 वर्षापर्यंत हा कालावधी आहे. त्याच्यात त्यांनी 6 उपअवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा क्रियापूर्व अवस्था हा जो टप्पा आहे ते 2 ते 7 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर मूर्त क्रियात्मक अवस्थेचा जो टप्पा आहे ते 7 ते 12 वर्ष, काही ठिकाणी 11 वर्ष तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था हा जो टप्पा आहे तो आहे 12 ते 15 वर्ष. 12 ते 15 वर्ष अशा पद्धतीनं केलेल्या टप्प्याला अनुसरून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. मी तुम्हाला आत्ता उल्लेख केला काही ठिकाणी 12/11 असा क्रम, अशी जोडी असलेली दिसते. तर 7 ते 11 हा जो टप्पा आहे तो मूर्त क्रियात्मक अवस्था. या काळात मुलं मूर्त आणि अमूर्त विचार करायला लागलेले असतात. मुलांमध्ये धारणीकरणाची क्षमता आलेली असते. अवगामी उद्गामी या दोन्ही तार्किक प्रक्रिया त्यांच्यामध्ये सुरू झालेल्या असतात.
या काळात मुलं वर्गीकरण करणं, क्रम लावणं, निष्कर्ष काढणं, गोष्टी अशा प्रकारचे ते त्यांना त्या गोष्टीपर्यंत ते पोहोचलेले असतात. घटनेचा उलट सुलट क्रम त्यांना लावता येतो. अशा अनेक बाबी पियाजेने या मूर्त क्रियात्मक टप्प्यामध्ये त्याची वैशिष्ट्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमध्ये अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा आणि आकारमान यावरती होत असतो. या प्रश्नाचा योग्य पर्याय त्यांनी दिलेले आहेत. उर्कस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी आणि लैंगिक ग्रंथी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मस्तिष्क ग्रंथी. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल अनेक ग्रंथी आहेत. पीयूषका ग्रंथी त्याचा वाढीशी संबंधित हे संप्रेरक आहे. वाढीवर नियंत्रण ठेवणं अंतस्रावी ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ही काम करतं. कंठस्थ ग्रंथी आहे. थायरॉक्सिन स्त्राव त्यातनं पाझरतो. चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणं, वाढीवर संतुलन आणणं ह्या गोष्टी करतात. उपकंठस्थ ग्रंथी आहे. पॅराथायरॉक्सिन हा संप्रेरक त्याच्यातून पाझरत असतं. शरीरातील कॅल्शियमवर नियंत्रण ठेवणं हे काम करतं. उर्कस्थ ग्रंथी आहे. त्याच्यात ॲड्रेनलिन हा स्त्राव पाझरतो. संकटजन्य परिस्थितीत शरीराचं तत्परता आणणं हे काम ते करतं. स्वादुपिंड ग्रंथी आहे. इन्सुलिन त्यातनं येत असतं. रक्तातल्या शर्करेवर नियंत्रण ठेवणं हे काम आहे त्याचं. हृदपिंड आहे. त्यातनं टेस्टोस्टेरॉन हा स्त्राव पाझरतो. पुरुष प्रजनन रचनेच्या वाढ विकासावर त्याचं नियंत्रण असतं. अंडाशय एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणजे स्त्रियांमधून हे स्त्राव पाझरत असतात. आंतरस्त्राव त्याचं कार्य आहे स्त्री प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण ठेवणं. तर हे सगळे स्त्राव आहेत बघा. म्हणजे त्याच्यात हे अंडपिंड, रेतपिंड, उर्कस्थ ग्रंथी ह्या सगळ्या ग्रंथी आहेत आणि त्यातनं पाझरणारे वेगवेगळे स्त्राव असतात. स्वादुपिंड ग्रंथी आहे. त्यातनं इन्सुलिन येतं. त्याचं काय कार्य हे सगळं तुम्ही जरा तयारी करून ठेवा. उपकंठस्थ ग्रंथी पॅराथायरॉक्सिन हा स्त्राव पाझरतो. त्याचं हे कार्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर कंठस्थ ग्रंथी आहे. त्याचं कार्य काय आहे, त्याचं स्थान कुठं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून ठेवा. कंठस्थ ग्रंथी, पीयूषका ग्रंथीला प्रधान ग्रंथी म्हणतात. पीयूषका ग्रंथी सर्व ग्रंथीचं नियंत्रण हे करत. पिट्युटरी आणि हार्मोन हे स्त्राव त्यातनं पाझरत असतात. या ग्रंथीचं इतर ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ते ठेवत असतात. शरीराची वाढ योग्य होते का नाही, मूत्रपिंडामधील पाण्याचं पुनःशोषण करणं, हे सगळी कामं ही ग्रंथी करतात. कमी झाल्यानंतर काय, जास्त काय झाल्यानंतर मग ह्यात तुम्हाला ग्रंथींचा अभ्यास कसा करायचा आहे, ग्रंथी कोणत्या आहेत, ग्रंथीमधून कोणता स्त्राव पाझरतो, ग्रंथीचं कार्य काय आहे, तो स्त्राव पाझरणारा कमी झाला तर काय होतं, जास्त झाला तर काय होतं, या पद्धतीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. त्या प्रकारचे प्रश्न पडतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 5वा प्रश्न आहे. संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन टिंबटिंब वर्षापर्यंत मुलं भूत, वर्तमान, भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. किती वर्षापर्यंत, तर त्याचा पर्याय 8 ते 9 वर्षापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. ठीक आहे. संबोध, संकल्पना निर्मिती या टॉपिकशी हा संबंधित प्रश्न आहे. 6वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही. वाढ विकासाशी संबंधित हा टॉपिक आहे. अर्नेस्ट जोन्स जे मानसशास्त्रज्ञ आहेत, अर्नेस्ट जोन्स यांनी विकासाच्या अवस्थेचे जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे टप्पे त्यांनी केलेले आहेत. जर तुम्हाला त्याची कल्पना आहे, तुम्ही ते पाहिलेलं पण आहे. जन्मपूर्व अवस्था आणि चार्ट तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. विकासाच्या या अवस्था आहेत. जन्मपूर्व अवस्था, त्याच्यात पहिली आहे जननावस्था. 250 ते 300 दिवसाचा हा सगळा कालावधी आहे. जन्मपूर्व अवस्था म्हणजे 250 ते 300 दिवस. जननावस्था जन्म ते 2 आठवडे, गर्भावस्था 0 ते 2 ते 10 आठवडे, भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत, अर्भकावस्था जन्मानंतर 1 महिना. हे जन्मपूर्व अवस्था आहेत. याची वैशिष्ट्ये बघावी लागतात. शैशवावस्था जन्मापासून 5 वर्षापर्यंत (2 वर्षापर्यंत). काही पुस्तकात मॅक्झिमम 2 वर्षापर्यंत तुम्ही गृहीत धरा. 2 वर्षापर्यंतचे जे टप्पे आहेत तो शैशवावस्थेचा टप्पा आहे. किशोरावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था. तर याच्यातला हा जो प्रश्न पडलेला आहे त्याच्यात आपल्याला कुमार अवस्थेतल्या मुलांची कुठली वैशिष्ट्ये नाहीत ते ओळखायला सांगितलेले आहेत. याच्यातली 3 जी आहेत ती कुमार अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत, एक मात्र नाहीये. पर्याय बघा. कुमार अवस्थेत मुला-मुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते.
बरोबर आहे. कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. सांगता येत नाही. कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. बरोबर आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केलं पाहिजे. हेही बरोबर आहे. आणि ज्याला आपण सांगता येत नाही म्हटलं, ते त्याचं वैशिष्ट्य नाही. कुमारावस्थेचं ते वैशिष्ट्य नाहीये. पूरक असे होतात असं नाहीये. ठीक आहे. 6चं उत्तर आहे 2. 7वा प्रश्न आहे, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? टोटल TET मधले 5 ते 6 प्रश्न असत्य आहे, बरोबर नाही, हे मान्य नाही, म्हणजे नकारार्थी शेवट असणारे प्रश्न असतात. 5 ते 6 प्रश्न 30 पैकी अशा पद्धतीचे असतात. ठीक आहे. तर बघूया आपण प्रायोगिक पद्धतीची मर्यादा ती होऊ शकत नाही असं कुठलं आहे. या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर ते फेरफार करणे शक्य होते. आता ही मर्यादा नाहीये. हा चांगली गोष्ट आहे. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही. तर याचं जे योग्य ही मर्यादा होऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे, तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. फेरफार करणे शक्य होते. ही मर्यादा म्हणजे असत्य आहे. फेरफार करणे शक्य होते हे दिलेलं आहे, हे असत्य आहे. पर्याय क्रमांक 1 7चं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? समष्टीवादी संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही. कोणते? भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. संवेदनांचे आकलन अलग अलगपणे होत नाही. वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तींकडून केले जाते. आता त्याचं वैशिष्ट्य नाही म्हणतोय आपण. समष्टीवाद म्हणजे एकत्रित समजून घेणं, एकत्रित एक्सपिरियन्स घेणं, हा त्याचा अर्थ आहे. एकत्रितला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. समष्टीवादी हा हा जो संप्रदाय आहे, वर्धायमर, कोहपका, कोहलर त्याचे उद्गाते आहेत. मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती कोहलरने मांडलेली आहे. त्याच्यामध्ये बघा दिलेले आहे, चिंपांजीवरती प्रयोग केलेला आहे. सगळी परिस्थिती त्याच्यासमोर एकत्रित ठेवलेली आहे. पिंजऱ्यामध्ये चिंपांजीला ठेवलेलं आहे, बॉक्स ठेवल्यात, वरती केळी अडकवली, त्याच्या हाताला येत नाहीये. मग तो सगळी परिस्थिती बघतो, एकत्रित समग्रपणे समजून घेतो, बॉक्सवरती बॉक्स ठेवतो आणि ती केळी हस्तगत करतो, काठीला काठी जोडतो आणि ती केळी हस्तगत करतो. म्हणजे वस्तू मांडा त्याच्यासमोर सगळ्या, त्याला एकत्रित एक्सपिरियन्स घेऊ द्या, मग तो समग्रपणे विचार करेल. तर यापैकी 3 वैशिष्ट्ये पहिली बरोबर आहेत. 4थं जे आहे ते त्याचं वैशिष्ट्य नाही समष्टीवादी संप्रदायाचं. बघा, वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते, असं नाही होत. स्वतंत्रपणे नाही, एकत्रितपणे हा शब्द तिथं पाहिजे होता. इथं आहे स्वतंत्रपणे. स्वतंत्रपणे नाही, संघटित एकत्रित अनुभव त्याला मिळतो, त्यातनं त्याला मर्मदृष्टी होते. तर मर्मदृष्टीच्या उपपत्तीमध्ये कोहलरने हे सांगितलेलं आहे. त्यामुळे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो, हे थॉर्नडाईक यांच्या टिंबटिंब उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. थॉर्नडाईकची उपपत्ती. आता ह्या मी तुम्हाला वारंवार सांगतो की अध्ययनाच्या उपपत्त्या तुम्ही करून ठेवा. अध्ययनाच्या ज्या उपपत्त्या त्याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतातच. तर आता अध्ययनाच्या ज्या उपपत्ती आहेत त्या किती उपपत्ती आहेत बघा. अध्ययनाच्या उपपत्ती एकूण 15 उपपत्ती आहेत. या 15 उपपत्तीचे 3 प्रकार आहेत. साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, आधुनिक उपपत्ती. साहचर्यमध्ये 6 आहेत, ज्ञानात्मकमध्ये 6 आहेत, आधुनिकमध्ये 3 उपपत्ती आहेत. साहचर्यवादीमध्ये थॉर्नडाईक आहे, प्रयत्न प्रमाद, चुका शिका, ट्रायल एरर उपपत्ती, मांजरावरती प्रयोग केलाय. अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅवलाची आहे. स्टिम्युलस चेतकला महत्त्व दिलेलं आहे. कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे. कुत्र्याला बांधून ठेवलं होतं त्याने, म्हणजे जो आर आहे, रिस्पॉन्स
त्याला काय करता येत नव्हतं, फक्त चेतक यायचा, त्याला अनुसरून तो प्रतिक्रिया देत होता. म्हणजे चेतक उद्दीपक त्याच्या समोर यायचा आणि मग त्याला रिस्पॉन्स द्यायचा. त्यामुळे यसला महत्त्व देणारी, उद्दीपकाला महत्त्व देणारी ही उपपत्ती आहे. त्यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती आहे. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनरने मांडलेली आहे. मांजरावरती प्रयोग केलेला आहे. स्किनरने प्रयोग केलेला आहे. कबूतर आणि उंदरावरती प्रयोग केलेला आहे. कबुतराला बॉक्समध्ये ठेवलेल्या आहे, स्किनर बॉक्समध्ये. पांढरं वर्तुळ आणि पांढऱ्या वर्तुळाला चोच मारल्यानंतर त्याला खायला मिळत होते. नंतर हिरवा दिवा लागल्यानंतर पांढऱ्या वर्तुळावर चोच मारल्यानंतर खायला, म्हणजे खायला उद्दीपक त्याच्या समोर नाहीये, तो आधी क्रिया करतोय आणि मग उद्दीपक समोर येतोय. तर याला आरला महत्व देणारी ही उपपत्ती आहे. कुठली? स्किनरची. वर्तनवादी उपपत्ती आहे वॉटसन. सानिध्य अध्ययन उपपत्ती गृथी. पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल. ही नावं लक्षात ठेवा. थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर, वॉटसन, गृथी, हल हे आहेत साहचर्यवादी उपपत्ती मांडणारे उपपत्तिकार आणि त्यांच्या या उपपत्त्या. ज्ञानात्मक उपपत्ती बघा, याच्यामध्ये आता मी मर्मदृष्टी उपपत्तीचा उल्लेख केला. समाकारवादी, समष्टीवादी कोहलर, कोपका, वर्धायमर. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती लेविन. अर्थपूर्ण अनुदेशन उपपत्ती आसुबेल. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जेराम ब्रुनर. संकल्पना प्राप्तिमान यांनी मांडलेलं जेराम ब्रुनरने. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅने. अग्रज संघटक प्रथमन या आसुबेलनी मांडलेला आहे. संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन. हेही लक्षात ठेवा, कोहलर, लेविन, आसुबेल, ब्रुनर, गॅने, टॉलमन हे ज्ञानरचनावादी उपपत्ती मांडणारे अध्ययनाची ज्ञानरचनावादी उपपत्ती गटातले हे मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर आधुनिक उपपत्तीमध्ये प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम. मूल्यमापनामध्ये ब्लूमचं मोठं कार्य आहे. भावात्मक, क्रियात्मक, बोधात्मक हे 3 प्रकार त्यांनी केले, त्याच्यावर प्रश्न असतात. त्यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ब्लूम झालेलं आहे डॉक्टर अल्बर्ट बांदुरांनी मांडलेले. सामाजिक निरीक्षणात्मक, समाजातल्या आदर्श गोष्टीचं मुलं निरीक्षण करतात आणि मग त्याचं अनुकरण करतात. समाज ज्या गोष्टीला मान्यता देतो त्या गोष्टीचं जास्त अनुकरण होतं, असं या अल्बर्ट बांदुराने सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती मांडलेलं आहे. आणि तिसरी उपपत्ती माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती डोनाल्ड नॉर्मन. तर या 6, 6 आणि 3 अशा 15 उपपत्ती आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न पडतात. हा प्रश्न सुद्धा उपपत्तीशी संबंधितच आहे. थॉर्नडाईकची उपपत्ती चेतक प्रतिसाद उपपत्ती, अभिजात प्रतिक्रिया उपपत्ती, मर्मदृष्टीमूलक उपपत्ती का क्षेत्रीय उपपत्ती, असे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. योग्य उत्तर आहे चेतक प्रतिसाद उपपत्ती. चेतक म्हणजे स्टिम्युलस, उद्दीपक, आणि आर म्हणजे प्रतिसाद. एसआर बॉन्ड, वूडवर्थचा एसआर बॉन्ड आहे बघा, तर त्याच्यावर आधारित ही उपपत्ती आहे. मी आता सांगितले मांजरावरती प्रयोग केलेला आहे थॉर्नडाईकने. मांजर बाहेरचं मासेचं त्याला प्राप्त करायचे, मग तो काय खटाटोप करतो, काय हा रिस्पॉन्स देतो, मग त्याला यश प्राप्त होतो. असं चेतक प्रतिसादावर आधारित ही उपपत्ती आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली होते, याला साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयी कोणते विधान असत्य आहे? बघा, मी म्हटलं ना 6 ते 7 प्रश्न असे अशा पद्धतीचे विधानाचे असतात. असत्य विचारले, 3 सत्य आहेत. साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडलेली? आपण आत्ताच बघितलं की स्किनरने साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. कबुतरावरचा प्रयोग आहे, उंदरावरचा प्रयोग आहे. काय असत्य विधान आहेत मग या साधक अभिसंधान उपपत्ती संदर्भात? ह्याच्यात आर महत्वाचा असतो हे लक्षात ठेवा कायम. प्रतिसाद, क्रमोन्नत अध्ययनाची कल्पना यावर आधारित उपपत्ती आहे. ठीक आहे. एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमोन्नत अध्ययनाची मांडणी असते. ठीक आहे. यात प्रबलन तत्व महत्वाचे आहे. साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे. आता बघा, सापडलं आपल्याला, इथंच सापडलं या प्रश्नाचं उत्तर. हे जे विधान आहे चौथं ते चुकीचं आहे. साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडलेली आहे? स्किनरने मांडलेली आहे. कुठं तुम्ही पाहिलं साधक अभिसंधान उपपत्तीचं? इथं पाहिले, साधक अभिसंधान उपपत्ती स्किनरने मांडलेली साहचर्यात्मक उपपत्ती आहे. त्यामुळे इझी होता हा प्रश्न. 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, कळालं? पर्याय 4 या 10चं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले. अनुकरण अनेक बाबीवर समाज मान्यता देतो का ह्या गोष्टी?
प्रयोज्य म्हणजे अनुकरण करणारा, बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून आहे. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? तर लक्षात घ्या, ही आधुनिक उपपत्ती आहे. आधुनिक उपपत्ती गटातली ही उपपत्ती आहे अध्ययनाची. पर्याय आहेत आदर्शाची चेतकीय गुणवत्ता, आदर्श व्यक्तीचे वर्तन, आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम, आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी प्रेरणा. योग्य पर्याय आहे आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. ठीक आहे, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता म्हणजे समाजातला कुठला व्यक्ती त्याचे आदर्श इतके स्ट्रॉंग असतात की तो इतरांना आकर्षित करू शकतो, प्रभावित करू शकतो. त्या गोष्टीचं लोक निरीक्षण करतात आणि त्याचं अनुकरण करतात. महात्मा गांधीजींचं अनुकरण लाखो करोडो लोकांनी केलं. त्यांच्या असत्याचे प्रयोग असेल, चळवळ करा, ह्या गोष्टी असतील. तर ठीक आहे, समाजातले हे आदर्श लोक असतात, ते मांडतात काहीतरी गोष्टी, त्याचं अनुकरण करतो. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय मांडला, तुकाराम महाराजांनी तो वाढवला, कित्येक हजारो लोकांनी त्यांचं अनुकरण केलं. का? तर त्यांच्याकडे चेतकीय गुणवत्ता होती. म्हणजे त्या दर्जाचे आदर्श ते जगले होते आणि त्यांनी ते मांडले होते. ते समाजाला उपयुक्त वाटले म्हणून त्याचं अनुकरण झालं. तर या गोष्टीवर ही सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. आधुनिक अध्ययन उपपत्ती गटावर आधारित हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रशिक्षण परिस्थिती, परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? बँगलीची संक्रमण उपपत्ती, जडची सामान्यीकरण उपपत्ती, थॉर्नडाईकची समान घटक, शक्तिवादी उपपत्ती. मित्रांनो, अध्ययन संक्रमण या टॉपिकवरचा प्रश्न आहे. अध्ययन संक्रमणाचे धन, ऋण आणि शून्य असे 3 संक्रमण प्रकार आहेत. धन, ऋण, शून्य. एका गोष्टीचा फायदा दुसऱ्यात होतोय धन, एका गोष्टीचा फायदा दुसऱ्याला न होता तोटा होतोय ऋण, दोघांचा काही संबंध नाही ते शून्य, असं संक्रमण असतं. तर अध्ययन संक्रमणाच्या 5 उपपत्ती आहेत. त्याच्यातली बँगलेची उपपत्ती आहे ध्येयवादी उपपत्ती, जडची उपपत्ती आहे ती सामान्यीकरण उपपत्ती, थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती जॉन लॉकची आहे. मनाच्या शक्ती असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे जॉन लॉकने. त्याच्यावर विल्यम जेम्सने आक्षेप घेतलेले आहेत. आणि आणखी एक उपपत्ती आहे ज्याच्यामध्ये आरसा आणि चांदणीचा प्रयोग केलेला आहे, डॉक्टर गोपाल स्वामी यांची. डॉक्टर गोपाल स्वामी यांनी एक उपपत्ती मांडलेली आहे, तिला द्विविभागीय संक्रमण उपपत्ती असं म्हणतात. द्विविभागीय संक्रमण उपपत्ती. डाव्या हाताला जे कला प्राप्त झाली ती उजव्यामध्ये येते का? आरसा चांदणीच्या प्रयोगात डॉक्टर गोपाल स्वामीने ते सिद्ध केलेलं किंवा त्याच्यावर प्रयोग केलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे तो समान एकसारखे म्हणजे घटक एकसारखे आहेत तर त्याचं अध्ययन संक्रमण होतं असं कुठल्या उपपत्ती मांडलेलं आहे? तर ते समान घटक उपपत्ती. तर दिलेलंच आहे की समान घटक, म्हणजे याच्यावरून सुद्धा हे कळलं असतं आपल्याला. थॉर्नडाईकने समान घटक अध्ययनाची समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकने मांडलेली होती. ठीक आहे, तर या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? पर्याय आहेत प्रतिसाद, प्रत्यावाहन, प्रत्याभरण आणि प्रत्याभिज्ञान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्याभरण. अपेक्षित दर्जा गाठायचा त्याला तुम्ही आधी ते दिलं पाहिजे ना त्या पद्धतीचं. तर प्रत्याभरण हा योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी टिंबटिंब ही अध्यापन पद्धती आहे. मी तुम्हाला कायम सांगतोय, अध्ययन हा एक टॉपिक, त्याच्यात खूप घटक आहेत आणि अध्यापन हा एक घटक. या 2 टॉपिकवरती 10 ते 15 प्रश्न 30 पैकी या 2 टॉपिकवरती असतात. आता अध्ययन टॉपिक मोठा आहे. अध्ययनाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये, त्याच्यावर परिणाम करणारे घटक, अध्ययनाचा वक्र, त्यात पठारावस्था ती 5 टप्पे, अध्ययन संक्रमणाची उपपत्ती, अध्ययनाची उपपत्ती, हे सगळं येतं. अध्यापन टॉपिकमध्ये अध्यापनाचा अर्थ, व्याख्या, त्याच्यावर परिणाम करणारे घटक, अध्यापनाच्या पद्धती, अध्यापनाची प्रतिमाने, अध्यापनाची सूत्रे,
अभ्यासक्रम हे सगळे घटक त्याच्यात येतात अध्यापन या टॉपिकमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यावर 10 पासून 15 पर्यंत प्रश्न आहेत 30 पैकी. तर तुम्ही बघताय सगळे प्रश्न त्याच्याशी संबंधित दिसत आहेत. तर या प्रश्नाचे पर्याय चर्चा, सामूहिक, समवाय कुठल्या अध्यापन पद्धतीशी संबंधित हा प्रश्न आपल्याला वाटतोय, तर ती आहे पर्याय क्रमांक 4. विचारशक्ती करा त्याच्यात आणायची, परस्पर विचार विनिमय करायचा आहे, चर्चा करायची, झालं ना, चर्चा पद्धती सापडते उत्तर सहजासहजी इथं. आणि सामाजिक विकास होतो चर्चेतनं. एकटा राहिला तर कसा विकास होईल, माणसातनं तो बाहेर पडतो. त्यामुळे चर्चा हे योग्य उत्तर आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे, पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. नकारार्थी विधान ओळखायचे. विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकांचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. दुसरा पर्याय आहे, पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. तिसरा पर्याय, कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ योजनेत शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. आणि चौथा आहे, पाठ योजना ही अति विस्तृत स्वरूपाची नसावी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. अरे तर पूरक नाही होणार ना, मर्यादित विधान आहे बघा. पाठयोजना बघ, मांडणीप्रमाणेच म्हणजे त्याच्याप्रमाणे जायचं का? लेखकाला जसं वाटतंय. तुम्ही तुमचा दृष्टिकोन काय मांडायचाच नाही का? तुम्हाला दृष्टिकोन मांडला पाहिजे. आपल्याला गाभा घटक, मूल्य, अध्यापनाच्या पद्धती हे सगळं माहीत असतं. त्याच्यामुळे आपल्याला इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूरक साहित्य वापरावं लागतं, पूरक विधानं, उदाहरणं हे सगळं वापरावं लागतं. त्यामुळं पुस्तककर्त्याप्रमाणे जाऊन नाही चालणार. त्यामुळं हे जे विधान आहे ते पूरक नाहीये. पुढचा प्रश्न बघा, 16वा प्रश्न बघा. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील. बघा, अध्यापन या टॉपिकवरचाच प्रश्न आहे, म्हणजे अध्यापन प्रतिमानाचा. अध्यापन प्रतिमान ब्रूस जॉइस, मार्शा विल यांनी अध्यापनाची प्रतिमानं मांडलेली आहेत. त्याचे 4 गट आहेत. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता हे तुमचं नॉर्मल झालंय. 4 प्रतिमानाचे गट आहेत. ब्रूस जॉइस, मार्शा विल यांनी त्या अध्यापनाची प्रतिमानं मांडलेली आहेत. हे सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. आता पर्याय बघूयात. संबोध साध्यता प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. तर या 16 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अग्रत संघटक प्रतिमान. अग्रत संघटक प्रतिमान हा पर्याय बरोबर आहे. मित्रांनो, अध्यापन प्रतिमान हे जे आहेत तर ते अध्यापनाच्या पद्धतीपेक्षा जरा वेगळे असतात. अध्यापन प्रतिमान संशोधन करून विकसित केलेले असतात आणि अध्यापनाच्या पद्धती असतात तो शिक्षक त्याच्या अनुभवातून विकसित करतात. ह्याचा आराखडा फिक्स असतो अध्यापन प्रतिमानाचा. अध्ययन पद्धतीत नॉर्मली शिक्षक त्याच्या सोयीनुसार वापरत असतो. आणि अध्यापन प्रतिमानं जी आहेत, ब्रूस जॉइस, मार्शा विल यांनी 24 प्रतिमानं मांडलेली आहेत 4 गटामध्ये. त्याच्यात ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आहे, इन्फॉर्मेशन प्रोसेस मॉडेल. त्याच्यामध्ये उद्गमन प्रतिमान हिल्डा टाबा, जीवशास्त्रीय पृच्छा प्रशिक्षण रिचर्ड सचमन, वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान जोसेफ शॉब, संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेराम ब्रुनर, बोधात्मक विकास प्रतिमान जीन पियाजे, अग्रत संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल. त्यावरचा हा प्रश्न आहे. आणि स्मृती शक्ती प्रतिमान जेरी लुकस. तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान या गटातलं हे प्रतिमान आहे. ज्ञानात्मक प्रतिमान किंवा ज्ञान प्रक्रियाकरण, ज्ञानात्मक प्रतिमान असं म्हणतो, ठीक आहे. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान गटातले हे प्रतिमान आहेत. 7 प्रतिमानं त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर व्यक्तिगत विकास प्रतिमान आहेत, पर्सनल मॉडेल आहेत. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान रॉजर्सचं, जाणीव जागृती प्रतिमान जॉर्ज ब्राउन, सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गार्डन, संकल्पना प्राप्ती प्रतिमान डेव्हिड हंट. त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहेत, त्याच्यात 7 प्रतिमान आहेत. भूमिका पालन वगैरे त्याच्यामध्ये येतात. आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने आहेत, 6 प्रतिमान आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्किनरने 2 मांडलेत, उल्फने 3 मांडलेत.
रॉबर्ट गॅनेचं 1 आहे. अशी 6 प्रतिमानं वर्तन परिवर्तन गटामध्ये येतात. तर 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर डेटा थोडंसं एक्स्ट्रा देतोय तुम्हाला मी. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते अंध विद्यार्थ्यांच्या बाबतीत? एकात्मानुदेशन, मूर्तता, अधिकची चेतना, स्व अध्ययन. योग्य उत्तर आहे. तुम्ही काय करताय, त्याला स्पर्श करायला देताय. मूर्त गोष्टी म्हणजे दिसतात, हाताळू शकतो त्या गोष्टी. इथं मूर्तता हा पर्याय बरोबर आहे. स्पर्श करायला, अनुभवायला देतोय म्हणजे मूर्तता. स्पर्श आपण अमूर्त गोष्टीला करू शकत नाही. त्यामुळे यावरूनच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे लक्षात येतं. पुढचा प्रश्न आहे अनुवंश व बुद्धिमत्ता व व्यक्तित्व याच्यावर परिणाम करणारा घटक आहे बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनांती सिद्ध केलेले आहे? तर तो मानसशास्त्रज्ञ आहे फ्रान्सिस गाल्टन. ह्या मेंढेलच्या आधी फ्रान्सिस गाल्टननी ह्यात काम केलेलं आहे. मेंढेलच्या आधी अनुवंश संक्रमित होतो ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत फ्रान्सिस गाल्टन याने. इथं बघूया तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये. ह्या मेंडेल जो आहे ऑस्ट्रियाचा मानसशास्त्रज्ञ होता. अनुवंशासंदर्भात त्याने साधर्म्याचा नियम, वैविध्यतेचा नियम, परागतीचा नियम. साधर्म्याचा नियम म्हणजे माणसाला माणसासारखी, वाघाला वाघासारखी, कुत्र्याला कुत्र्यासारखे प्राणी होतात, सेम टू सेम स्ट्रक्चरली. वैविध्यतेचा नियम म्हणजे 2 बहीण भाऊ एकसारखे नसतात, एका माणसाची वेगवेगळे दिसतात, तो वैविध्यतेचा नियम आहे. आणि परागतीचा नियम म्हणजे आई वडील जसे असतात साधारण त्या सारखे आपण असतो, तो आहे परागतीचा नियम. तर हे मेंडेलने मांडले होते आणि मेंडेलच्या आधी फ्रान्सिस गाल्टनने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. ग्रेगल मेंडेलने वाटाण्यावर प्रयोग केला होता आणि अनुवंश किती टक्के संक्रमित होतो हे आपल्याला सांगितलेलं होतं. पण त्याच्या आधी फ्रान्सिस गाल्टनचं योगदान आहे. ठीक आहे, तर फ्रान्सिस गाल्टन हे उत्तर आहे. मेंडेल आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्या आधी हा येतो, हे लक्षात ठेवा कायम. आणि त्यात दिलेले त्यांनी आई वडिलांकडून 50% अनुवंश आपल्यामध्ये संक्रमित होतो, त्याला आपण 1/2 म्हणतो. त्यानंतर आजी आजोबाकडून 25%, दोन्हीकडचे आजी आजोबा. त्यानंतर त्यांचे पणजी पणजोबा 12.5%, पणजी पणजोबा. आणि इतर नातेवाईक त्यांच्याकडून 12.5%. असा अनुवंश संक्रमणाचा टप्पे या फ्रान्सिस गाल्टनने सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिलेले आहे? प्राथमिक मानसिक क्षमता असं नाव दिले बघा. पर्याय आहे थर्स्टन, दुसरा पर्याय आहे स्पियरमन, तिसरा पर्याय आहे थॉमसन, चौथा पर्याय आहे बिने. बघा आता काय तुम्हाला योग्य पर्याय वाटतोय, तुम्ही जरा विचार करा, तुम्हाला काय पर्याय वाटतोय. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, मानसिक क्षमतांचा संच. त्याने PMA असं म्हटलेलं आहे. PMA. PMA असं म्हटलेलं आहे त्यांनी. कुणी? थर्स्टनने. तर याच्यामध्ये बघा एक घटक उपपत्ती बिनेने मांडलेली आहे, बिने सायमन. द्विघटक उपपत्ती स्पियरमनने मांडलेली आहे. बहुघटक उपपत्ती थॉर्नडाईकने मांडलेली आहे. अनेक घटक उपपत्ती थर्स्टनने मांडलेले आहेत. तर त्यांनी काय केलं होतं की 7 घटक मांडलेले आहेत. या थर्स्टनने 7 घटक मांडलेले आहेत. मग त्याच्यात ती संख्या, स्मृती, भाषा, अवकाश, अनुमान, अवबोध, समस्या निराकरण असे त्यांनी 7 टप्पे सांगितलेले. आणि या थर्स्टनने बुद्धिमत्तेचं एक सूत्र सांगितलेलं आहे. I बरोबर
PMA1 अधिक PMA2 अधिक हे पुन्हा डॅश डॅश असं वाढत जातं. तर हा प्राथमिक मानसिक क्षमता आहेत PMA. तर ते मांडलेले आहेत थर्स्टनने. तर त्याला बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत असं म्हणतात. थर्स्टनने मांडलेला. थॉम्सनने समूह घटक सिद्धांत मांडलाय. गिलफोर्डने त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. स्टर्नबर्गने स्फटिकमय बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. बहुविध बुद्धिमत्ता हार्वर्ड गार्डनरने मांडलेली आहे. मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचं प्रारूप नेड हार्मनने मांडलेलं आहे. भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमनने मांडलेला आहे. त्याच्यात त्यांनी 5 प्रकार सांगितलेत. तर डॅनियल गोलमनच्या आधी पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांनी काम केलं होतं, जसं आपण मेंडेलच्या बाबतीत आत्ताच्या प्रश्नात बघितलं. पुढचा प्रश्न आहे बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी, बघा प्रश्न आला लगेच. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी, त्याला पीटर सॅलोवे असंही म्हणतात, पीटर सॅलोवे आणि मेयर म्हणजे जॉन मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही? पर्यायी भावनांची जाणीव, आत्मनियंत्रण, नवोपक्रमशीलता आणि जबाबदारीची जाणीव. आता याच्यामध्ये आत्मनियंत्रणामध्ये कोणती सक्षमता येत नाही? भावनांची जाणीव हे येत नाही. भावनांची जाणीव झाली, तुमचं आत्मनियमन मध्ये ते येणार नाही. आत्मनियंत्रण येईल, नवोपक्रमशीलता, जबाबदारीची जाणीव येईल, मात्र भावनांची जाणीव हे येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे पर्याय बरोबर आहे. आता कुठले 5 घटक त्यांनी सांगितलेले त्याच्यामध्ये बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की स्वतःची ओळख म्हणजे सेल्फ आयडेंटिफिकेशन. त्यानंतर आहे स्वनियंत्रण, 5 घटक स्वनियंत्रण. त्यानंतर आहे प्रेरणा, जिला अभिप्रेरणा, आत्मप्रेरणा असंही म्हणतात. त्यानंतर सहसंवेदना, याला तदानुभूती या नावाने प्रश्न पडतात. तदानुभूती, सहसंवेदना म्हणजे तदानुभूती. आणि सामाजिक कौशल्य हे 5 घटक सांगितलेले आहेत सॅल्वेन मेयर. स्वतःची ओळख, स्वनियंत्रण, प्रेरणा, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भावनांची जाणीव. पुढचा प्रश्न आहे बघा, 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? पर्याय टर्मन, गोपाल एस के गुप्ता, गिलफोर्ड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गिलफोर्डने मांडलेला आहे. आता गिलफोर्ड जो आहे त्यांनी कुठली बुद्धिमत्तेचा त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे बघा. त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत, SI मॉडेल त्यांनी मांडलेला आहे. कुणी? गिलफोर्डने. गिलफोर्ड जो आहे त्यांनी 3 फेसेस ऑफ इंटेलिजन्स किंवा 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट या ग्रंथामध्ये 1959 मध्ये बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आशय, प्रक्रिया किंवा क्रिया म्हणतात आणि निर्मिती. 4 गुणिले 5 गुणिले 6 बरोबर 120 घटक या गिलफोर्डने मांडलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 22वा प्रश्न आहे, शरीर रचना, स्वभाव, धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तींचा समावेश कोणत्या नकारात होतो? एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, एंडोमॉर्फिक आणि फ्लेमॉर्फिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एंडोमॉर्फिक. आता शेल्डन हा जो आहे पर्सनॅलिटी थेरीज मध्ये येणारे हे मानसशास्त्रज्ञ आहेत. पर्सनॅलिटीच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. ग्रीक लोकांनी पित्तावरून रक्तपित्त, काळे पित्त, पिवळे पित्त, कफ अशा पित्त प्रकारावरून व्यक्तीच्या स्वभावाला जोडणारी शरीर रचनेवर आधारित व्यक्तिमत्व उपपत्ती मांडलेले.
ग्रीक उपपत्तिकारांनी, हिपोक्रेटस वगैरे त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर क्रशमर नावाचा मानसशास्त्रज्ञ आला. त्यांनी व्यक्तिमत्वाचे मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान, मिश्रप्रधान व्यक्तिमत्व आणि त्याची लक्षणं. मेदप्रधान असेल तर सुखासीन, बहिर्मुख. स्नायुप्रधान असेल तर रसिक, हौसी. अस्थिप्रधान असेल तर व्यावहारिक, कृतिशील. मिश्र असेल तर अंतर्मुखी. असे प्रकार केलेत. आता शेल्डन जो आहे, शेल्डन याने व्यक्तिमत्वाचे सन 1940 ते 50 मध्ये शेल्डनने क्रशमरच्या वर्गीकरणावरूनच व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार केले होते. तर कुठले 3 प्रकार होते? एक स्थूलकाय व्यक्ती, स्थूलकाय, त्यानंतर बांधेसूद, बांधेसूद व्यक्ती आणि किडकिडीत व्यक्ती. किडकिडीत, स्थूलकाय, बांधेसूद आणि किडकिडीत व्यक्ती. तर स्थूलकाय म्हणजे एंडोमॉर्फी बघा. स्थूलकाय म्हणजे एंडोमॉर्फी, बांधेसूद म्हणजे मिझोमॉर्फी आणि किडकिडीत म्हणजे एक्टोमॉर्फी. असे त्याचे अर्थ त्यांनी दिलेले आहेत शेल्डननी त्याच्या उपपत्तीमध्ये. तर स्थूल म्हणजे सुखलोलपू बहिर्मुख व्यक्ती, बांधेसूद म्हणजे उत्साही व्यक्ती आणि किडकिडीत म्हणजे अंतर्मुख आणि कलात्मक व्यक्ती. अशी वैशिष्ट्ये सांगितलेत. कार्ल युंगने सुद्धा व्यक्तिमत्वाच्या उपपत्तीचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी प्रकार सांगितलेले आहेत. आलपोर्ट आहे त्यांनी प्रधान गुणविशेष, मध्यवर्ती गुणविशेष, दुय्यम गुणविशेष असे गुणविशेषावरून 3 प्रकार आलपोर्टने केलेले आहेत. रॉजर्सची उपपत्ती आहे. असे वेगवेगळे उपपत्तीचे प्रकार आहेत. तर एका प्रश्नाच्या अनुषंगाने एवढा डेटा तुम्हाला एक्स्ट्राचा या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हे खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? तर जनरली आपल्याला लक्षात येणारी एक गोष्ट आहे की संरक्षण यंत्रणेवरती सुद्धा कायम सातत्याने प्रश्न विचारला जातो. तर या प्रश्नासाठी पर्याय आहेत प्रक्षेपण, कृथक समर्थन, विस्थापन आणि प्रतिपूरण. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 प्रक्षेपण. प्रक्षेपण करतो तो. प्रक्षेपण म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतात, तिच्याकडून काही चुका होतात, तरी सुद्धा ती आपले दोष किंवा चुका मान्य करत नाही. अशा वेळी आपल्या चुकांची कारणं दुसऱ्यावर ढकलली जातात. याला आपण प्रक्षेपण म्हणतो. ते इथंच केले बघा. मार्क कमी मिळाला तर त्यांनी कारण सांगितलेत, त्याला प्रक्षेपण म्हणतो आपण. बाकीचे पण प्रकार आहेत. कृतक समर्थन हा एक पर्याय बघा. कृतक समर्थनचा काय अर्थ आहे? कृतक समर्थन म्हणजे तुमच्या कृतीचं तुम्ही समर्थन करणं, त्याला आपण कृतक समर्थन म्हणतो. म्हणजे मीच बरोबर आहे या पद्धतीचं वर्तन त्याच्यामध्ये होतं कृतक समर्थनमध्ये. त्यानंतर आहे विस्थापन, एकाचा राग दुसऱ्यावर काढायचा, हाच प्रकार आहे. प्रक्षेपणमध्ये आपले दोष नाही असं म्हणतो आणि विस्थापनमध्ये आपण काय करतो की दुसऱ्याला, विस्थापनात एक व्यक्तीचा राग दुसऱ्या व्यक्तीवर काढला जातो. नवऱ्याचा राग मुलांवर, ऑफिसातल्या साहेबाचा राग पत्नीवर, अशा पद्धतीनं होतं. त्यानंतर प्रतिपूर्ण आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला अपयश आल्यास ती व्यक्ती दुसऱ्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवून त्याची भरपाई करते, याला प्रतिपूरण म्हणतात. म्हणजे फुटबॉल खेळणारा खेळाडू अपघातात जर त्याचे समजा पाय गमावले असतील तर तो एखादी उच्च पदाची नोकरी अभ्यास करून मिळवतो आणि तिथं तो त्या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन मिळवतो. अभ्यासात मठ्ठ असणारी मुळे खेळात प्रावीण्य मिळवून भरपाई करतात, तर हा प्रतिपूरण आहे. तर या प्रश्नाला अनुरूप उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संरक्षण यंत्रणा करून ठेवा. विस्थापन, दमन, प्रतिपूरण, दिवास्वप्न, उदात्तीकरण, प्रक्षेपण, आत्मताडन, विकृत श्रद्धा, दांभिक आजार, नकारात्मक वृत्ती, परागमन, प्रतिक्रियात्मक व्यक्ती, तादात्मीकरण, खोटे समर्थन, तदनुभूती, अशा वेगवेगळ्या संरक्षण यंत्रणा आहेत. तर कायम एका संरक्षण यंत्रणेवरती प्रश्न पडत असतो. पुढचा प्रश्न बघा. एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेला इतका रमून जातो की त्याला स्थळ कालाचे भान राहत नाही. अवधानाचा प्रकार विचारलेला आहे. अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान, हेतुपूर्वक अवधान. अवधानावरती कायम प्रश्न असतो, संवेदना अवधान. तर हा अभ्यस्त अवधानाचा प्रकार आहे. हा बेस्ट अवधान आहे, सगळ्यात सुंदर अवधान. ऐच्छिक अवधान म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना जाणीवपूर्वक, इच्छापूर्वक करावं लागतं ते ऐच्छिक अवधान. वीज चमकली, दार कोणतरी जोरात ठोठवलं, तुमचं लक्ष असून तुमचं आपोआप लक्ष जातं, ते अनैच्छिक अवधान. आणि हेतुपूर्वक म्हणजे साधारण आपण ऐच्छिक सारखंच असतं, हेतू घेऊन लक्ष केंद्रित करतो. अभ्यस्त म्हणजे कलाकार त्याच्यात रमतो, कंटिन्यू आपण मन लावून मनापासून गोष्ट करतो, सक्ती नसते, स्वतःच्या इच्छेने करतो, सहज करतो,
ते असतं अभ्यस्त अवधान. हे चांगलं अवधान मानलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या गोष्टीचं ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होतं, जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या अशा विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला टिंबटिंब म्हणतात. खंडशः पठन पद्धत, सममध्यंतर पद्धत, प्रपाठ पद्धती आणि स्मृती सहाय्यक पद्धत. आता बघा, या प्रश्नाचं सुद्धा आपल्याला उत्तर शोधायचं आहे. कशाला काय म्हणतात, आता हे आपल्याला माहित पाहिजे. खंडशः पद्धत म्हणजे काय? खंडशः पद्धत, खंडशः म्हणजे विभाग करणे. सममध्यंतर म्हणजे 2 विभाग करणे. प्रपाठ पद्धती, प्रपाठ पद्धतीचा अर्थ हा आहे म्हणजे थोडं थोडं पाठ करायचं आणि ते चेक करायचं. आता पठन पद्धत म्हणजे काय? तर एखादी कविता किंवा धडा पाठ होईपर्यंत ते वाचत राहणं म्हणजे पठन पद्धत. आणि प्रपाठ पद्धती म्हणजे काय, की 3-4 ओळी वाचून झाल्यावर त्या किती लक्षात राहिल्या हे बघणं म्हणजे प्रपाठ पद्धती. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सममध्यंतर पद्धत. सममध्यंतर पद्धत. एखाद्या गोष्टीचं ग्रहण जेवढ्या जास्त पण तेवढी ती गोष्ट आपल्याला स्मरणात राहते. ग्रहण अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते आणि वेळेच्या अशा विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला म्हणतात सममध्यंतर पद्धत. थांबत सममध्यंतर पद्धतीचं हे उदाहरण आहे. खंडशः म्हणजे तुकडे करून, 40-50 ओळीची कविता आहे, मग 8-8 ओळीचे तुकडे करायचे, खंड करायचे आणि शिकवायचं. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढचं बघा, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना टिंबटिंब यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, त्याचे टप्पे म्हणजे उद्दिष्ट निश्चित करून त्याचा क्रम निश्चित केलेला आहे. कोणी केलेला आहे? बांदुरा, ब्लूम, पियाजे, आसुबेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम. ब्लूमला तुम्हाला करायचंच आहे, लक्षात ठेवा. उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना त्याने बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक हे 3 प्रकार केलेले आहे. बोधात्मक मध्ये काय दिलेलं आहे मग त्यांनी? ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन. हे गोष्टी ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन हे बोधात्मक घटक म्हणजे ज्ञानाशी संबंधित आहे. आता भावात्मक मध्ये अवधान, मूल्य निर्णय, मूल्य संघटन आणि मूल्य समूह ह्या गोष्टी भावात्मक मध्ये मांडलेल्या आहेत. क्रियात्मक मध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे? अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. हे टप्पे 5 टप्पे क्रियात्मक मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर 5 टप्पे भावात्मक मध्ये दिलेले आहेत आणि 6 टप्पे बोधात्मक मध्ये दिले आहेत. हे कुणी केलेले आहे सगळं? डॉक्टर ब्लूम यांनी. कशामध्ये? उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये. ठीक आहे. बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन. भावात्मक मध्ये अवधान, अभिरुची, मूल्य निर्णय, मूल्य संघटन, मूल्य समूह आणि क्रियात्मक घटकामध्ये अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण या गोष्टी मांडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 27वा. स्वाभाविकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण या घटकाचा समावेश कोणत्या घटकामध्ये आहे? आताच आपण बघितलेलं आहे. कुठल्या घटकामध्ये आहे? क्रियात्मक घटकामध्ये आहे. क्रियात्मक घटकामध्ये आता वरती बघितलेल्या वरच्या प्रश्नात 28वा आहे निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी. निकष संदर्भीय घटक तुम्ही करून ठेवा, याच्यावर प्रश्न पडतात. निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही? पर्यायात या कसोटीचा मूळ हेतू अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्याचे किंवा क्षमतेचे मापन करणे हा असतो. ही कसोटी विशिष्ट इयत्तेसाठी आणि अभ्यासक्रमासाठी तयार केलेली असते. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचे प्रतिनिधित्व करते. चौथा पर्याय, ही कसोटी अनुदेशनापूर्वी
व नंतर देखील देता येते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याचं वैशिष्ट्य नाही आहे ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. आता मूल्यमापनाचे प्रकार आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. त्यासारखाच हा प्रकार आहे निकष संदर्भीय मूल्यमापन. याच्यामध्ये निकष संदर्भ कसोटी ही संकल्पना सर्वप्रथम रॉबर्ट ग्लेसर यांनी मांडलेली आहे. रॉबर्ट ग्लेसर, लक्षात ठेवा नाव. निकष संदर्भीय कसोटी यांनी मांडलेली आहे. प्रभुत्व अध्ययनाच्या संदर्भात जी परीक्षा पद्धती आहे तिला आपण निकष संदर्भीय परीक्षा असं म्हणतो. या परीक्षेसाठी ज्या कसोट्या वापरल्या जातात त्यांना निकष प्रधान कसोटी असं म्हणतात. विशिष्ट वर्तन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा दर्जा निश्चित करण्यासाठी काही निकष संदर्भ घेऊन जी चाचणी उपयोगाला आणली जाते तिला निकष संदर्भीय चाचणी असं म्हणतात. तर ठीक आहे, तर याला अनुसरण हे जे आहे हे त्याचं वैशिष्ट्य होऊ शकत नाही. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचे प्रतिनिधित्व करते. आता हे आपण म्हटले ना, यातली क्वालिटी शोधतोय आपण याच्यातनं, त्यामुळं हा पर्याय जो तो लागू होत नाही, बाकी 3 लागू होतात. 29वा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे, उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? लोकशाही प्रधानता, क्रियाशीलता, निदानात्मक उपचारात्मक दृष्टिकोन आणि यथार्थता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. समस्याचा शोध घ्यायचा आहे म्हणजे निदान करायचं आहे आपल्याला, आणि अध्यापन तत्व वापरायचे नंतर म्हणजे उपाय पण करायचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? पर्याय मूल्य, संयोजन, मूल्य समूह, चारित्र्य आणि प्रतिचार. योग्य उत्तर आहे प्रतिचार. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं 2024 TET परीक्षा पेपर 2 यामध्ये जे मानसशास्त्राचे 30 प्रश्न विचारण्यात आले होते त्याचं ॲनालिसिस, त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. TET पेपर 2013 पासून 2024 पर्यंत जेवढे पेपर झालेत त्या सगळ्यांचेच व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जरूर ऐका. धन्यवाद.